नमस्कार, मी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. एका हळदीचा जे तुकडा घ्यायचा आहे आणि त्या तुकड्यापासून आपल्याला एक अशा प्रकारची रेमेडी बनवायची, ज्याचा वापर आपण सर्दी, खोकला, ताप या तीनही आजारांवरती करू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गोळ्या औषधं खाऊन किंवा अ, दवाखान्याच्या वाऱ्या करून कंटाळा आला असेल आणि सर्दी, खोकला अजिबात बरा होण्याचं नाव घेत नसेल, तर नक्कीच घरच्या घरी हा उपाय तुम्ही जरूर करून बघा. सगळ्यात आधी तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं की समोर घंटी आहे बघा, त्यावरती क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा. जेणेकरून आपल्या चॅनलवर दररोज अपलोड होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सगळे व्हिडिओज तुम्हाला इझिली पाहता येतील. आपण काय केलेलं, एक लसूण घेतला, त्याच्या पाकळ्या वेगळ्या केल्यात आणि खलबत्त्यामध्ये त्याला छानसर बारीक असं कुटून घेतोय. सालीसकटच तुम्हाला इथं मी लसणाच्या पाकळ्या कुटताना दिसत असतील. अशाच आपल्याला ओबडधोबड त्या ठेचून हव्या आहेत, त्यामुळे मी इथं त्याला व्यवस्थित कुटून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण काय करायचं ते सांगते तुम्हाला पुढे. काही साहित्य यामध्ये मी मागे पुढे ॲड केलेलं आहे, ते मात्र तुम्ही तुमच्या अंदाजानुसार थोडंसं करू शकता. आता आपल्याला लसूण झालं की बाकीचे साहित्यसुद्धा यामध्ये घ्यायचं आहे. 2 तमालपत्रसुद्धा लागणार आहेत. तर किती घ्यायचे आहेत बघू शकता. छोटं आहे, एक मोठं आहे. अगदी यामध्ये कमी जास्ती थोडंसं केलं तमालपत्रांमध्ये तरीसुद्धा चालणार आहे. सांगितलेलं साहित्य सांगितलेल्या प्रमाणात घ्यायचं, जेणेकरून अगदी परफेक्ट काढ्याची रेसिपी तयार होते, इफेक्टिव्ह होते आणि सगळ्यात महत्त्वाचं घसा खवखव करायचा, तडतड करायचा थांबतो. सगळ्यात महत्त्वाचं कफ आणि खोकला असेल ना, तर दोन्ही वरती हा काढा युजफुल आहे. हे तमालपत्र जे आहे ते अशा प्रकारे मोडून घेते, कट करून घेते. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का, कुठून बघता तुम्ही व्हिडिओ, हे मात्र कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, जेणेकरून मलाही कळतं माझा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघितला जात आहे ते आणि माझे व्हिडिओ नेमके कुठपर्यंत पोहोचतात ते. तर अशा पद्धतीने मी इथे तमालपत्र जे आहे ते कट करून घेतलं, जेणेकरून आपल्याला ते शिजवायला सोपं जातं. छोट्या पॅनमध्ये भरपूर काढा आपल्याला हवा तेवढा तयार होतो. भांडी खराब होत नाहीत. सगळ्यात महत्त्वाची ट्रिक आहे, पातेलं घेण्याऐवजी तडका पॅन शक्यतो घ्यायचा किंवा छोटंसं पातेलं असतं बघा, त्या प्रकारचं पातेलं आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर आपण यामध्ये आणखीन काही राहिलेले इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते ॲड करणार आहोत. त्यामुळे काय होईल, काढा परफेक्ट होईल आणि प्रत्येक पदार्थांचे वेगवेगळे बेनिफिट्स आपल्याला मिळतील. तर इथं मी 2 तमालपत्र जे टाकलेले आहेत ते उष्ण गुणधर्माचे असल्यामुळे घशाला लवकर आराम मिळतो, सर्दी खोकला बरा होण्यास मदत होते, शरीरातील उष्णतेचं प्रमाण पटकन वाढण्यास मदत होते. यामध्ये लसूणसुद्धा त्याचंच काम करतो. तर हा सुद्धा एक उष्ण पदार्थ असल्यामुळे शरीरातील थंडावा कमी करून उष्णता वाढवण्याचं काम होतं. यामध्ये अजून काही नॅचरल इन्ग्रेडियंट आहे जे घरामध्येच उपलब्ध असतात. महिलांसाठी तरी अत्यंत उपयुक्त असा हा काढा आहे, कारण की बऱ्याच वेळा औषधं नको वाटतात खायला आणि ती औषधं पिऊन कंटाळा देखील येतो, तरी देखील खोकला राहत नाही आणि सर्दी राहत नाही. तर त्यासाठी आपल्याला उत्तम पर्याय आहे हा. यासाठी आपण यामध्ये चिमूटभर काळं मीठ टाकलेलं आहे आणि हळदसुद्धा यामध्ये टाकायची आहे, पाव चमचा. सगळं साहित्य व्यवस्थित आपल्याला यामध्ये मिक्स करून ठेवायचं आहे आणि म्हणतात ना की व्यवस्थित असं मिक्स केलं ना, तर याला छान उकळी काढायची आणि जेव्हा हे सगळ्या पदार्थांचा अर्क पाण्यात उतरेल ना, तेव्हाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. अगदी अर्ध पाणी होईल इथपर्यंत आपल्याला उकळवायची आवश्यकता नाही आहे. अगदी 5 मिनटं लो फ्लेमवर आपल्याला हे उकळवून घ्यायचं. अजून काही साहित्य यामध्ये ॲड करायचं राहिले, स्टेप बाय स्टेप आपण ते पण बघणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता सध्या माझा देखील आवाज भरपूर खराब झालेला आहे या सर्दीमुळे. तर मी या काढ्याचा वापर करून बघितला, तर पूर्ण घसा खराब झालेला सुद्धा रिपेअर झाला आणि सर्दी खोकला बरा होण्यासाठी सुद्धा मला याची खूप जास्त हेल्प झालेली आहे. तर हा काढा जो आहे तो आपण सहजरित्या बनवू शकतो. महिलांना अत्यंत सोप्या पद्धतीने इझिली बनवता येईल असा हा काढा आहे. यामध्ये वापरलं गेलेलं साहित्यसुद्धा प्रत्येकाच्याच किचनमध्ये उपलब्ध असलेलं आहे आणि याचे चवीप्रमाणे मीठ का टाकलेले आपण, कारण की खूप जास्त खारट जर काढा झाला तर तो पिण्यासाठी सुद्धा आपल्याला नकोसा वाटतो. मुलांना आणि मोठ्यांना सगळ्यांना हीच मेथड वापरायची आहे.
अर्ध्या वाटीसाठी सांगितलेलं हे प्रमाण, कारण आपण जेव्हा जास्त पाणी यामध्ये ॲड करणार ना तेव्हा टेस्ट थोडीशी कमीच लागणार, म्हणजे चरचर होणार नाही पिताना. अगदी खरं आहे, पण जास्त काढा प्यावासा वाटत नाही कोणालाच, त्यामुळे कमी क्वांटिटीत बनवायचा, कमीच प्यायचा, म्हणजे जास्त तुम्हाला पण त्रास होत नाही. आणि जर तुम्हाला वाटत असेल की एवढ्याच साहित्यामध्ये आपण 1 वाटी पाणी टाकलं पाहिजे तर नक्कीच टाकू शकता, पण सगळा काढा पिण्यात आला पाहिजे. तर हलकीशी चव थोडीशी चेंज होते, बाकी काहीच होत नाही. आणि या पद्धतीने तुम्ही काढा सहजरित्या बनवू शकता आणि पिऊ शकता. 3 वेळेस जरी तुम्ही हा काढा दिवसातून घेतला आणि 1 ते 2 दिवस घेतला आणि सर्दी खोकल्याला आराम भेटला तर नक्की तुम्ही वारंवार हा काढा बनवाल, कारण इफेक्टिव्ह आहे. त्यामुळेच रेमेडी मी ही बनवत असते अशा प्रकारच्या. तर वेगवेगळ्या प्रकारचे मी खोकल्यावरचे, सर्दीवरचे, कफ, खोकला, साधा खोकला, कोरडा खोकला, घशातली तडतड, असे वेगवेगळे व्हिडिओ जे आहेत ना वेगवेगळ्या खोकल्यांवरचे उपाय, तर मी आधीच पोस्ट केलेले आहेत काही, आणि ते तुम्ही बघत असता. त्याचे इफेक्टही खूप छान मिळतात आणि होतात सुद्धा छान असे काढे पण, आणि चवीला तर अप्रतिमच लागतात. मी तरी घरच्या घरी हे काढे नेहमीच बनवत असते आणि याचा इफेक्ट खूप छान होतो. खूप वेळा सर्दी खोकल्याची औषधं चवीला नकोशी वाटतात आपल्याला पिण्यासाठी, त्यावेळी हा काढा नक्कीच बनवून पिऊ शकता. आणि बऱ्याचदा या पद्धतीने होम रेमेडी करायला सगळ्याच महिलांना आवडतं. पत्ता जो आहे यामध्ये ॲड केलेला आपण तमालपत्राचा, तर तो थोडासा हलकासा मऊसर होतो. इथे बघू शकता मऊसर झालेला आहे तमालपत्र आणि छान हे शिजलेलं आहे. 4 ते 5 मिनिट लो फ्लेमवर हे शिजवून घेतले. गॅस फुल करायचं नाही, नाहीतर हे उतू जातं आणि पूर्णपणे आपले मिश्रण कमी पण होतं. त्यामुळे अगदी कमीच आपण हा काढा तयार केलेला आहे. चाळणीने छान असा गाळून घ्यायचा आहे आणि गाळल्यानंतर यामधून निघणारं जे पाणी आहे ना तर ते आपल्याला प्युअर असं मिळतं. आणि बाकीचं साहित्य जे आहे ते शिजल्यामुळे त्याचा अर्क सगळा पाण्यात उतरला जातो आणि त्यामुळेच आपल्याला हे काय करायचे, चाळणीवर घ्यायचे आणि तडका पॅनमध्ये काढायचे. हे असं का करायचे ते सांगते तुम्हाला, कारण की ना तडका पॅनमध्ये हे सगळं साहित्य जेव्हा आपण टाकून देणार ना तेव्हा यामध्ये तुम्ही पुन्हा एकदा काढा देखील बनवू शकता. हे अगदीच वाया गेले असं नाही, यामध्ये भरपूर अर्क आहे. अजून थोडंसं पाणी ॲड करून थोड्या वेळानंतर 1 तास 2 तासानंतर तुम्हाला काढा बनवायचा असेल तर तुम्ही हे मिश्रण असंच फ्रीजमध्ये ठेवू शकता. अगदी थोड्या वेळानंतर यूज करायचं असेल तर देखील करू शकता. भरपूर अर्क त्यामध्ये अजूनसुद्धा आहे. तर मी हे आता काय केलेलं आहे बघू शकता, मी काढा तयार केला आणि अर्ध्या वाटीचा पाव वाटी काढा तयार झाला. इतकं मी त्याला आटवलं, खूप जास्त आटवलेलं नाही आहे. चवीला खूपच छान असं तयार झालेलं आहे. आता हा गरम आहे तोपर्यंतच प्यायचा, म्हणजे प्यायला पण चांगला चविष्ट लागतो. सगळ्यात महत्त्वाचं घसा शेकतो आपला, आणि सर्दी खोकला असेल तेव्हा ना गरम घसा शेकल्यानंतर चहा असेल किंवा काढा असेल जेव्हा पितो तेव्हा अगदी आराम मिळतो. यामध्ये मीठ आहे, हळद आहे, तर यामध्ये ओली हळद आपण टाकलेली आहे बरं का. नंतर तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये की ती मी यामध्ये तुम्हाला सांगायचं विसरले की अर्धा इंच एवढी ओली हळद टाकायची, म्हणजे बेनिफिट खूप चांगले मिळतात. ओली हळद नसेल तर साधी हळद वापरली तरी चालेल, पण शक्य असेल तर ओली हळद वापरा. जसं की अद्रकचे बेनिफिट असतात ना तसेच आपल्याला हळदीचे बेनिफिटसुद्धा मिळतील. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.